आज कळसखुर्द प्रवरा पट्ट्यामध्ये आमची सकाळी कळसखुर्द पासून हा सगळा पायी प्रचार दौरा सुरू आहे। तर रात्री आमचा 6वा मुक्काम या ठिकाणी होता। आज सकाळपासून आता कळस, कुंभेफळ, सुगाव, रेडे, गर्दनी, खानापूर, टाकळी, ढोकरी, भैरवाडी, महादेवी, निंबळ करून आता हा सगळा आमचा प्रवरा पट्टा आम्ही सकाळपासून प्रचार दौरा सुरू करतोय। रात्री आमची प्रवरा पट्ट्यामध्ये एंट्री झाली। काल जामगाव मध्ये मोठ्या उत्साहामध्ये लोकांनी स्वागत केलं, त्याच्यानंतर तांबोळमध्ये आणि आता सकाळी कळस मध्ये। तर कळस हे गाव आमच्या सर्वांच्या दृष्टीनं एक भावनिक अशा प्रकारचं हे गाव आहे। आमचे सहकारी सुरेश भाऊ पथवे यांचं हे गाव आहे। गेली अनेक वर्ष तो बिचारा आपल्या सोबत राहिला। त्याचं स्वप्न होतं का बाबा साहेब एकदा आमदार झाले पाहिजे, गोरगरिबांचं कल्याण या निमित्तानं आपल्याला करायचंय आणि म्हणून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांचं स्मरण करून आम्ही आजपासून प्रवरा पट्ट्यामध्ये सगळी सुरुवात करतोय। आणि प्रवरा पट्ट्यातील सर्व मायबाप जनतेचे अनेक प्रश्न आम्हाला या निमित्तानं सोडवायचे। प्रत्येक घरासमोर कॉन्क्रीटीकरण रस्ता, प्रत्येक घरासमोर लाईट, शिक्षण, आरोग्य हे जे काही मूलभूत प्रश्न आहे आपल्याला या निमित्तानं सोडवायचे। जे गोरगरीब लोक आहे ज्यांना घर नाही अशा प्रत्येक माणसाला आम्हाला हक्काचं घर देऊन त्यांचं जीवन समृद्ध करायचंय। आणि म्हणून आम्ही सर्व मतदारांना आता घर टू घर, गाव टू गाव, शेतामध्ये जाऊन सर्वांना आम्ही भेटणार आहे, सर्वांना विनंती करणार आहे। आणि म्हणून एकंदरीत हा 5-6 दिवसाचा प्रवास बघता ह्या तालुक्यातली जी काही गोरगरीब लोक आहे ती सगळी लोक आपल्याला जोडली गेलेली आहेत। पुढारी नाही परंतु सर्वसामान्य लोक आम्हाला या निमित्तानं जोडली जात आहे। आणि सगळ्यांनी ठरवलंय की आता श्रीमंतांचा नाही तर गरिबांसाठी काम करणार माणूस आम्हाला ह्या निमित्तानं आमदार करायचं आहे। आणि म्हणून ह्या तालुक्यातली सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक आमच्या बरोबर आहेत। आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे की 20 तारखेला जे काही मतदान होणार आहे त्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सर्वाधिक मतं पडतील आणि या तालुक्यातल्या जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्तानं आम्हाला निर्माण होईल। आणि म्हणून आम्हाला सर्वांना एक विनंती करायची की आपण सर्वांनी सोबत राहा। तुम्हाला चांगले दिवस आम्हाला आणायचे, तुमचे प्रश्न आम्हाला सोडवायचे। आतापर्यंत जे काही प्रश्न सुटले नाही ते सगळे प्रश्न आम्हाला येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सोडवायचे। आणि म्हणून तुम्ही सांगाल तसं, तुम्ही सांगशाल ते प्रश्न, तुम्ही म्हणाल तसं आम्ही सर्वजण करू आणि एक एक करून गोरगरीब लोकांचे, शेतकऱ्यांचे आपण चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडू अशा प्रकारचं आव्हान आपल्या सर्वांना करतून थांबतो। धन्यवाद।